पण माझा मेकअप केलाय तो माझ्या बायकोने केलाय. आणि त्याचं आधीपासून म्हणणं आहे की तुझे डोळे खूप सुंदर आहेत. मग मी लेन्सेस लावला, त्याला असं वाटतं की का तू असं काही करते. त्याला आज असं वाटलं तू हिरोईन की तू विलन दिसते. सो म्हणजे कसं मराठी लोक पण छान पद्धतीने रेडी होऊन प्रेझेंट होऊ शकतात. यासाठी असा काहीतरी अट्टाहास होता. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत. विशाल आणि पूजा आहेत माझ्यासोबत. स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि खूप छान दिसतंय. थँक्यू. स्टायलिंगच्या बाबतीत पूजा एकतर विचारेन, कारण वेस्टर्न आउटफिट यावेळेला पहिल्यांदा माझ्या मते थीम मिळाली आहे. प्रत्येक वेळेला इंडो वेस्टर्न ट्विस्ट असतो. सो काय यावेळेला वेगळं करायचं असं डोक्यात विचार आला आणि कसं स्टायलिंग झालंय? सगळ्यात आधी तर चॅनलकडून जेव्हा आपल्याला इन्व्हिटेशन येतं की या तारखेला आपण हे असं करतोय, छान सोहळा आहे, तर यावेळी स्पेसिफिकली लिहून आलं होतं की कुठल्याही रंगाच्या बंधनात अडकवत नाही होत, काहीही नाही आहे. छान वेस्टर्न थीमचा तुम्ही अटायर करून या आणि एक तुमच्या सिरियलचा एलिमेंट असला पाहिजे, सो तुम्ही ठरवायचं आहे. सो एलिमेंट मी म्हणेन की आमचं अर्थात येड लागलं प्रेमाचं, सो वी आर होल्डिंग अ रोज. आणि वेस्टर्न पहिल्यांदाच असं काहीतरी करता येत आहे. पण मला असं होतं की वेस्टर्न असला तरी कुठेतरी प्रेक्षकांना मी ओळखू यायला हवे की हा ही मंजिरी आहे. सो मी ती थिन लाईन मी ती ठेवली आहे, मेंटेन केली आहे. आणि अर्थात तन्मयने मला स्टाईल केलं आहे, सो इट इज व्हेरी कम्फर्टेबल. छान आता मी नाचू शकते, पळू शकते, धावू शकते, मी काहीही करू शकते. सो माय स्टेटमेंट फॉर स्टायलिंग इज कम्फर्ट. विशाल, मला असं वाटतं यावेळेला तुझं स्टायलिंग कोणी केलं असणार, मी गेस करूच शकते. नाही. म्हणजे खरं तर जिनं माझ्या पूर्ण लग्नाचं स्टायलिंग केलं, श्वेता शिंदे, तिनं हे स्टायलिंग केलं. मला वाटतं की पूजामुळेच माझी आणि तिची ओळख झाली होती गुढीपाडव्याच्या इव्हेंटला सुरुवातीला. त्याच्यानंतर मग आता पूर्ण लग्नाचं सगळं स्टायलिंग तिनेच केलं. आजचंही तिनेच स्टाईल केलं. मला वाटतं श्वेताला ही गोष्ट समजली आहे की मला काय हवं आहे, सो आणि काय थीम आहे, आणि त्या पद्धतीने ती जेवढी मेहनती घेते. सो सॉर्टेड तिने आज मला, मी म्हटलं असं जरा काहीतरी करायचं आहे छान पद्धतीने. अजून काहीतरी आमच्या डोक्यात बरंच काय काय होतं. मी म्हटलं जरा ठीक आहे, अजून नेक्स्ट अवॉर्ड शोला छान अजून करूया काहीतरी वेगळ्या पद्धतीने. सो यस, तिने स्टाईल केले, पण माझा मेकअप केलाय तो माझ्या बायकोने केलाय. सो नॅचरल एकदम. मला वाटलं प्रेमामुळे एवढं ब्लश आले की काय. तिने बरंच काय 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 लावले असं इकडे इकडे इकडे. तर आणि ती बोलली तू टेन्शन नको घेऊ, मी केलंय ना. तर माझ्या सुंदर या चेहऱ्याचं रहस्य, आतल्या आणि बाहेरच्या प्रेमाचं रहस्य अक्षू दोघंच, आणि कॉस्ट्युमचं क्रेडिट श्वेताशी. कॉस्ट्युम मध्ये आता मुलांकडे फार काही ऑप्शन नसतात. सो तू असं काही सांगितलेलंस की मला अशा टाईपचं काहीतरी वेगळं हवंय, करायचंय, असं तुझे काही सजेशन होते? माझ्यापेक्षा मी परत म्हणतो, ज्यावेळी मला कोणता प्रश्नचिन्ह असतो मी माझ्या बायकोला विचारतो, अक्षूला विचारतो. मग आम्ही लगेच मध्ये सर्च करतो, ती काय काय पाठवते. मग तिकडे श्वेताला पाठवतो, श्वेता काही रेफरन्स पाठवते. सो असंही आमच्या तिघांचं एक काय म्हणू आपण, गट्टी जमली आहे म्हण. सो ते क्विक, आणि खरं तर 3-4 दिवसात ते सगळं सॉर्टेड झालं. पण मला ते आज यावेळी वेस्टर्न असं काहीतरी होतं. सो रायाला बघताच तुम्ही असं नेहमीप्रमाणे मंजिरी म्हणाल जसं इंडो वेस्टर्न किंवा असं, त्यात तर आहे दिसतंच. पण असं मी आय थिंक खूप वर्षानंतर असं घातलं. माहिती आपण एंट्रीला घातलं होतं ते पण त्यात विठुराया वगैरे आपण ठेवलं होतं. पण मी तर अजून काहीतरी छान वेगळं अजून आमच्या डोक्यात आहे, ते नेक्स्ट याला ठेवीनच. सो म्हणजे कसं मराठी लोक पण छान पद्धतीने रेडी होऊन प्रेझेंट होऊ शकतात. यासाठी असा काहीतरी अट्टाहास होता, आणि नेक्स्ट लुक आणि तुम्हाला दाखवेनच पुढच्या आणि वेळेस. गंमत होती म्हणजे असं आता खूप ते प्रिडिक्टेबल झालं होतं की हा काहीतरी ट्रेडिशनल किंवा असं करायचं. पण जेव्हा असं काही आलं, दॅट इट सेल्फ वॉज अ ट्विस्ट. पण मजा आली की अरे हा यावेळी काहीतरी वेगळं करूया असं. आणि अजून एका व्यक्तीचं नाव घ्यायचं, माझे हेअर अलीबाई म्हणून आहेत, त्यांनी केलेलं आहे. तर त्यांना पण त्यांचंही शूट होतं, पण त्यांनी सकाळी सकाळी टाईम काढला आणि पटकन हेअर करून ते दिले. थँक्यू अली. पूजाने एक छान माझ्यामध्ये एक एलिमेंट पण छान इयर कफ सारखं आहे, पण ते छान वाटतंय. हो, ते ॲक्च्युली विंग्स आहेत. सो आणि ते कानातले आहेत. पण ते तन्मयने आणि माझा जो मेकअप केला आहे त्या प्रियाताईने ते असे वर चिटकवलेत.
सो इट लुक्स लाईक युअर कप्स. सो तो ते एक छान त्यांनी क्रिएट केलंय. पण आता मी जे काही दोघांचं आउटफिट बघते एकदम कॉम्प्लिमेंट देत आहे स्वतःला आणि माझ्या मते दोघांचे नुकतंच लग्न झालं त्याच्यात तो एक ग्लो वेगळाच आहे दोघांच्या बाबतीत, ते एक सेम आहे. तू सोहमला आता फोटो पाठवलेस की रेडी तो झाला? होता घरी मी रेडी होत असताना. सो सगळं असं झालं होतं की काय कसं वाटतंय, छान दिसते की नाही वगैरे. ती गंमत वाटत होती मला की अरे आपण तयार होतो आणि तोच आला होता सोडायला. लाईक ठीक आहे आता तू तयार झालीस ना, मी येतो सोडतो, मी घरी जातो, मग मी नंतर तयार होऊन येतो. म्हणलं ओके ठीक आहे. पण सोहमने त्याच्या स्टाईलमध्ये त्याच्या पंचलाईन मध्ये काही अशी पंच नाही मारलाय तुला? सोहम सांग ना तिने मला सांगितलं पण तो सोहमच सांगेल, सोहमलाच विचार. नाही ऍक्च्युली त्याने आता तो मला डे टू डे लाईफमध्ये वगैरे बघतो. आज आपण कसं वेस्टर्न म्हटल्यावर आपण थोडासा एक वेगळा ग्लॅम लुक किंवा असा एक वेगळा गेटअप करायचा प्रयत्न करतो आणि त्याचं आधीपासून म्हणणं आहे की तुझे डोळे खूप सुंदर आहेत. मग मी लेन्सेस लावला, त्याला असं वाटतं की का तू असं काही करते. त्याला आज असं वाटलं तू हिरोईन नाही तू विलन दिसतेस. आणि तो ज्या पद्धतीने बोलला असेल ते मी इमॅजिन करतो. मी हो मला की मी काय मग कशी दिसते, छान आहे हिरोईन विलन दिसते. बट अर्थात म्हणजे पण मग हीच तर पूजाची क्वालिटी आहे. माझं असं म्हणणं आहे की ती कोणतेही कॅरेक्टर मध्ये चांगली दिसू शकते, हे महत्वाचं. आणि त्यातही ते बोलण्यातही खूप गोडवाच होता खरं तर. मला अजिबात ऑफेन्सिव्ह वाटलं नाही. ते इतकं गोंडस, आपण असं प्रेशर घेतो ना की नाही मी नीट ठीक दिसते ना वगैरे, हे असं काहीतरी करून तो पटकन हसवतो आणि मग मला ते एकदम मी हे होते. पण आता तुझ्याकडे एक पाऊच आत्ता आम्ही बघितलाय, सो त्या पाऊच मध्ये काय आहे हे आम्हाला जरा बघायचं. मुलांकडे तर असं काही ऑब्विस नसतं, पण तुझ्याकडे काय असेल तर तुम्हाला असं लपवत होते. कारण मला वाटत होतं की अरे ते त्या ह्याच्यावर अटायरवर जात नाही आणि जे अटायरवर जात होतं त्याच्यामध्ये एवढं सामान बसणं पॉसिबल नव्हतं. मग ठीक आहे म्हणून मी हेच घेऊन आले. आता याच्यात थोडक्यात काय असतं जे तुम्ही डेली कॅरी करता? आणि कॉम्पॅक्ट आहे, परफ्यूम आहे, लिप ग्लॉस आहे, फोन आहे आणि हां मिंट आहे बस आणि परफ्यूम आहे बस. म्हणजे मावलंय की सगळं ह्याच्यात. येस येस अगदीच. छान आहे बॅग. थँक्यू. अर्थात बट आता परफॉर्मन्स बद्दलही आम्हाला बोलायचं आहे. परफॉर्मन्स बद्दल काय आहे? दोघांचा एकत्र परफॉर्मन्स आहे का? रोमॅन्टिक डान्स राया मंजिरीचा असणार आहे? अरे 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 रोमॅन्टिक आहे, दोघांचाही आहे आणि दोघात तिसरा पण आहे. जसं कायम सिरियल मध्ये आमच्यामध्ये येत असतात तसं गाण्यामध्ये पण मध्ये येतोय, पण त्याच्यामुळे गाण्याला अजून मजा आली मजा खरं आली, तर. गंमत आली. तर माझा मंजिरीचा आणि संग्रामचा असा तिघांचा ट्रायो डान्स आहे आणि खूप फन एलिमेंट्स आहेत. खूप मॅजिकल म्हणू शकतो की हा एक टायमिंगवाले एलिमेंट्स आहेत आणि ते आम्ही काल छान पद्धतीने परफॉर्म करू आता. ते तुम्हाला दिसतीलच. मजा आली डान्स करताना. आणि म्हणजे अजून एक गाण्याचं आमचं हे सांगतो, पूर्ण डान्समध्ये आम्हाला थकवा लागत नाही, पण लास्टच्या 5 सेकंदामध्ये आम्ही होतोय. म्हणजे हे लास्टच्या 5 सेकंद इज डेंजरवाले फास्ट मुवमेंट्स आहेत. पण मजेशीर होतं सगळं. आणि संग्राम हिमसेल्फ म्हणजे आयुष्यात तो इतका असा तुडतुडीत आणि गमतीशीर आहे इतका की तो ते फन घेऊन येतो स्टेजवर पण. आणि छान आहे तो, क्यूट असा तो ऍक्ट आहे आणि मजेशीर आहे. अर्थात नामांकनही आहेत आणि ती जास्त उत्सुकता असते, ॲप्रिसिएशनची गरज असते. आपण एवढं छान काम करतो त्यासाठी. कोण असं वाटतंय, कारण प्रत्येकाला सगळ्यांनाच चांगली चांगली नामांकनं मिळाली आहेत. तुम्हाला तुमच्या सिरियलला किती नामांकनं मिळाली आहेत आणि काय वाटतं कुठल्या ह्याच्यात टफ कॉम्पिटिशन होईल, कुठल्या नामांकनामध्ये कदाचित टफ होऊ शकतं? मला आमच्या सिरियलला 3 नामांकन आहेत आणि 2 म्हणजे तिन्हीत पण मंजिरी आहे. त्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी आहे की एक तरी आमच्याकडे येणारच आहे. एक तरी येईल. पण कॉम्पिटिशन मला वाटतं की जोडीमध्ये जोडीसाठी असेल. आहे. बाकी 2 मंजिरीचं बेस्ट पत्नी आणि बेस्ट सून. तर मंजिरीला तर मिळणार, त्यात काय वाद नाही. आता जोडी कशा आपल्या स्टार प्रवाहच्या सगळ्याच जोड्या कडकच आहेत, भारीच आहेत. बघूया आता प्रेक्षकांना कोण आवडले काय आलं, जे काय असेल ते ॲक्सेप्ट. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद.